हे बघा इथे बदक वगैरे पण आहे, एक नंबर। हा मोठा तर बघ एकदम ओरिजिनल वाटतं। हा पीओपीचं काम केलेलं आहे, म्हणजे एवढं खूप म्हणजे एकदम क्लोजली रिलेशन होता आणि आहे, सो ही महत्वाची गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी असाच नेहमी उपाशी तोंड घेऊन येतो तुमच्या समोर। गेले 2 दिवस काय करू, आपल्या घरात वातावरणच तसं आहे। आमचा रांगडागडी असा येऊ पडून राहिलाय, जो दिवसभर राबतो घरामध्ये। आणि आमच्या दोघांची, आम्ही दोघं पेशंट आहोत। मी थॅलेसिमिया मेजर आहे आणि मम्मी थॅलेसिमिया मायनर आहे। सो मम्मीला ते काय ना काय दररोज चालतच असतं। सो हे सगळा जो आपला जो वेग आहे ना काम करण्याचा, तो असा स्लो झालेला आहे। त्याच्यामुळे कसं थोडंसं हे अशीच अवस्था तुम्हाला बघायला भेटते। सो आज मम्मी घरी आहे, कारण मम्मीची पण थोडी तब्येत लो चालली आहे त्याच्यामुळे, आणि ताई काय करत नसल्यामुळे मग ते अजूनच प्रेशर येतं। मम्मी कामावर येणार, मग जेवण बनवणार, त्यासाठी मम्मीने आज आराम घेतलाय। सो आता मला जायचं, काय गोष्टी आणायच्या, सो ते आणून देतो। काय आपल्याला पाहिजे ते घेऊन ये, म्हणजे थोडं जेवण बनवते। आता ताई तर काही करणार नाही, मला पण थोडं लोच आहे, माझा पण बीपी, पण ठीक आहे करते। आणि संध्याकाळी आत्याकडे पण जायचं, मंदारच्या आत्याची मिस्टर ऑफ झाली, त्यांच्यासाठी जायचं। ते खूप आम्हाला वाईट, म्हणजे आम्ही टेन्शनमध्ये आहे। मंदारचे जे मामा आहेत ते खूप चांगले होते स्वभावाने, आणि आत्या पण त्याची, कारण आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे। कारण की मंदारचे वडील जेव्हा जॉब करायचे तेव्हा त्यांच्याकडे जेवण खावण असायचं नेहमी, त्यांच्या इकडेच त्यांची साईट असायची कामाची, तर तिथेच जायचे, जेवण खावण करायचे। माझी नणंद पण कधी त्या माझ्या ताई आमच्या बोलल्या नाही की कधीच ते कधी आले की गरम गरम जेवण त्यांना वाढायचे वगैरे। खूप त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे माझ्या नंदेने, आणि आज त्यांच्यावर अशी वेळ आली ते मला खूप वाईट वाटते। आणि तुझे मामा फार चांगले माणूस केलं। गेल्या वर्षी भेटलेले ना आपल्याला गावी, चांगली लागते ना चवीला। सफेद बोललेलीस, तर मी आपल्याकडे नाही भेटत ना। मित्रांनो या जेवायला इथे मस्त चवळी आणि वांग्याची भाजी, आणि इथे गवारची भाजी, चपाती। मम्मी ना माझे केस विंचरून देते, कारण खूप दिवस झाले केस मी विंचरले नव्हते ना हातामुळे, तर डचा पण झाले। आता मम्मी बोलते की मी शाळेत लहान होती तेव्हा मम्मी माझे असे केस बांधून द्यायची, स्वतः खूप वगैरे पाहिजे, बरं वाटतं मम्मीचं केस विंचर देतं, कारण हातामुळे त्या आपण जमत नाही ना काय करायला। मग संध्याकाळचे 6:30 झाले, आणि तर मम्मी आणि भाऊ निघतात आत्याकडे जाण्यासाठी। तर आहे ना मम्मीने सकाळपासून बीपीची गोळी घेतली नाही, मम्मी उद्याचा शोध सकाळपासून नाही मिळाली ना, मिळतच नाही, आता मी शोधते। आता मम्मीचा आहे ना नवीन डबा आणलाय औषधासाठी स्पेशली, हा एवढा मोठा डबा आहे बघा, कारण मम्मीची औषधच तेवढी, काय करणार, प्रत्येक याच्यावर काय नाही काय सगळी औषधं आहेतच। छोटंसंच पॅकेट आहे। येस, ह्या मम्मीच्या सगळ्या गोळ्या इकडे नाहीये। उतरलो मम्मी आणि मी बोरिवलीला, आणि बोरिवलीला आपलं एक वेगळं कनेक्शन आहे, बिकॉज माझे पप्पा आहेत ना इथेच बोरिवलीमध्ये सर्व्हिसला होते, आणि त्याच्यामुळे इकडे सगळं म्हणजे हे पण ओळखीचंच आपला एरिया। आणि कांदिवलीला राहत असल्यामुळे बोरिवली आणि कांदिवली कनेक्टिव्हिटी एक वेगळीच आहे, जवळच आहे। आणि माझा मामा सुद्धा इथेच जॉबसाठी। हा इथं काय नजारा आहे यार मम्मी, हा बोरिवलीचा संपूर्ण नजारा भाई साहब एक नंबर। आणि या पोलला बघा काय 101 लाईट लावले, म्हणजे भेटासारखी लाईट लावले बघ मस्त। आणि गर्दी बघा ना मित्रांनो काय आहे, आणि ऍक्च्युली हे पूर्ण बोरिवलीचं मार्केट आहे ना, त्याच्यामुळे हे रस्त्याला गर्दी असतेच असते, सगळी मुंबईला त्याच्यामुळे आता बंदच आहे। आणि ते एकदम जवळ उभा आहे ना तर थरथरल्यासारखं वाटतंय। हा असं थोडा मागे उभा राहतो, हे मार्केट आहे सगळं। हा आणि इथे सगळे मोठमोठे साड्यांचे शॉप पण आहेत खाली, पूर्ण मार्केट आहे मित्रांनो, संपूर्ण मार्केट आहे। सो आपल्याला कधी जर शॉपिंग जरी करायचं असेल ना तर आम्ही इकडेच येतो बोरिवलीमध्ये। पहिले जास्त यायचो ऍक्च्युली, आता जरा कमी येतो। चालायचं असेल नाही आहे ना खाली उतरायला तिथे, हा खालून झालं तर वरून चालेल, एकच आहे। आपली मित्रांनो BNCची गाडी आली आहे, म्हणून बघा सगळे नेत आहेत। BNCची गाडी आली आहे, हे बघा सगळे उचलत आहेत बघा। आणि मम्मी हा इथे इंद्रप्रस्थ मॉल आहे, हा इथे पण शॉपिंग केलेली आहे ना तुम्ही आमच्यासाठी?
हा इंद्रप्रस्थ मॉल आहे. चांगले चांगले मिळतात कपडे ते पण चांगले चांगले ना. छान लग्नामध्ये किंवा आपल्याला चांगले चांगले फंक्शन्सला घालायचे असतात. अच्छा. so, चला मित्रांनो, आलोय आपण आपल्या लोकेशनवरती. आत्याला भेटूया आणि जरा थोडंसं बोलतो. तिथे काय ब्लॉग बनवायला जमणार नाही, बट लेट्स सी, बघूया. आत्याचं थोडं घर दाखवायला भेटलं तर दाखवतो तुम्हाला. सो ही आहे मित्रांनो सोसायटी. इथे आमची आत्या राहते. मी तर पहिल्यांदा आलोय. आणि इकडे पार्किंग सिस्टीम पण अशी आहे मस्तपैकी. आणि ही पण पार्किंग सिस्टीमच आहे इथपर्यंतच्या वरती. ही सगळे फ्लोर्स आहेत. पहिलेची ताईला माहिती आहे, पहिलेची आता जी मुलं होती ती चुलत्याची किती आदर करायची. ही आमची आजी आहे मित्रांनो, 90 इयर्स. भाई साहब जय सद्गुरू. दादांच्या घरी आहे ना मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो होता त्याची मस्तपैकी फ्रेम होती. परत महाराजांची एक प्रतिमा पण होती जी एवढी पॉझिटिव्हिटी देत होती घरामध्ये ना. आणि मी आता तर काय एवढं घर दाखवलं नाही. परत कधी येईन ना आत्याकडे तेव्हा नक्की तुम्हाला सगळं दाखवेन. आणि इथेच आहे ना आत्याच्या घरातल्या बेडरूममधून आहे ना एक सुंदर असं तलाव आहे. तिथे समोरच गणपतीचं मंदिर पण. आता तिकडे जाऊया आपण आणि तुम्हाला मंदिर पण दाखवतो. एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि खूप मोठी बिल्डिंग. मग मी कसं वाटलं आत्याजवळ बोलून. खूप वर्षांनी आलो ॲक्च्युली. इथून दिसतात काय एन्जॉय करून आहे ना. बघा इथे बदकं वगैरे पण आहे. एक नंबर. बापरे, केवढी आहे ती मोठी मोठी ना. एक नंबर. फिरतात ते बघत. आणि आतमध्ये बघा ना मित्रांनो कसं आर्टिफिशियल सगळं बनवलेलं आहे. आर्टिफिशियल नाही ॲक्च्युली हे ओरिजिनल आहे. आणि ते तळ कसं काय पहिल्यापासूनच असं. गणपती कुठे विसर्जन करतात? इथेच इथे बघतात. आत्या इकडून बघते ते. आत्याची बिल्डिंग दाखव इकडं. अशी सगळी बिल्डिंग आहे. किती माळ्याची आहे ब्लॉग मध्ये पण बघ एवढी मोठी बिल्डिंग दिसते. इथे बघा इथे पण बदक आहेत. इथे पण बदक आहेत. वाव, सगळी फिरतायत. केवढी मोठी मोठी आहे. घेऊन जाऊया काही घरी. पण एवढी मोठी बदकं मी आताच बघते. पाहिले मस्त. पाण्यामध्ये पण बघा या तोफा आहेत मस्तपैकी. मस्त. आता सध्या लाईन आहे इथे. स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर. आपल्याला जास्त लांब जायची पण गरज नाही, समोरच दिसेल आपल्याला. हो. आज मंगळवार आहे. नाही, काल संकष्टी होती. आज मंगळवार आहे, गणपतीचा वार. ते समोर बघा मित्रांनो दीपमाळ. जास्त नाही बघायला भेटणार कारण गर्दी आहे ना, तरी पण तुम्ही बघितलं असेल. चला आता जाऊया. खूप लाईन आहे ना. तो आमच्या आत्याचं गाव पण देवरुख आहे, म्हणजे कोकण आहे. आपलंच आहे आपलं. हा, कोकण दाखवणार तुम्हाला. वेट करा, आपलं चॅनल आहे ना अप होणार आहे. आणि माझ्या मित्रांचा, माझे सबस्क्रायबर मंडळी आहेत ना, त्यांचा मला फुल सपोर्ट आहे. इथे आता आम्ही आलोय ना फर्निचर बघायला थोडंसं. म्हणजे आपल्याला पण काहीतरी घ्यायचं आहे, एक कपाट छोटंसं. हा हे बघा या हाईटचं घ्यायचं आहे. सो मम्मी आता बघते इथे. हे मम्मी लाकडाचं मंदिर. पण मी काय ही लाकडाची कपाट पण आहेत ना अशी. तुलाही कसं एक कपाट मंदिर बघायचं होतं. हे कसं काढायची गरज नाही आपल्याला. त्याच्यामध्ये फायदे राहून जाते. कपडे भरपूर राहू शकतात. तुला तर लागतात ना मंदार असं. हो. हे कितीपर्यंत आहे कपाट? पण एक भुश्याचं आहे का हे कपाट? पण ते खराब नाही होणार. तरी किती वर्ष जाईल? 5-6 आहे. आता घ्यायचं आहे. आता एवढ्या मोठ्या फर्निचर मध्ये घेऊन चालले मम्मी. बघूया आता आपण पण काय काय बघायला मिळतं. अरे वा, बैल बघा मित्रांनो समोर. मम्मी बैल बघ. तुझा आपल्याकडे कोणता होता गावी बाबांकडे? आपल्याकडे होते पण आपल्याकडे नाव काय त्याचं? नाव काय ते आता काय नाग्या गावठी वगैरे असे म्हणजे ते वेगळे असतात. अरे नाव ठेवलं होतं ना तुम्ही. नाग्या बैल. नाग्या. पूर्वी ना बाबा पाळायचे बैल वगैरे नांगरणीसाठी, शेती करण्यासाठी. इकडे जो एक बैल होता ना त्याचं नाव नाग्या होतं. आणि हा जो बैल आहे ना इकडे, मला घ्यायचं. हा जो बैल आहे ना तो घाटी लोकांकडे कोल्हापूर साईडला वगैरे बैल जास्त बघायला मिळतात. हा शिंगवाले ना असे मोठे मोठे. हा, पण आपला जो नाग्या बैल होता ना तो मामाला घाबरायचा. घाबरायचं तो सर्वांना. म्हणजे मामा बोलायचा नाग्या फिर मागे, तो फिरला नाग्या मागे. चला. अरे हा रे, इथे पण बैल वगैरे. टवलं मोराच्या बाणाचा. इथे बघा आपला गजमुख हत्ती.
एक नंबर. अरे हा रे मम्मी, मित्रांनो हे बघा काय कडक इथे व्हरायटीज आहेत. समोर मंदिर प्लस तिकडे पण वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये पण आहे. हे बघा बैलगाडी मस्त आहे ना मम्मी. बैलगाडी बैल लावले की झालं. हे बघा प्रॉपर बैलगाडी सजवून ठेवली आहे इथे. मस्त रे, एक नंबर, खूबसूरत. हा हे सगळे आहेत ना इथे सगळे शो साठी ठेवले आहेत, पण एक नंबर. हा मोठा तर बघ एकदम ओरिजिनल वाटतं. हा पीओपीचं काम केलेलं आहे. हे बघा इथे सायकल वगैरे पण आहे मस्त शो साठी. काय भारी आहे ना. काही इथे मेट्रो पण आहे मित्रांनो, पण आपण नाही जाऊ शकत मम्मी. मीरा रोड पर्यंत नाहीये ना, नाही तर आपण सलग गेलो असतो. हा नाही तर सलग गेलो असतो आपण. आणि कसं आहे दहिसरला परत जाणार, परत इथून ऑटो पकडणार, त्यापेक्षा इथूनच ऑटोनी जाणार आहे आता आपण. हा सो आज त्याला खूप वर्षांनी बघून आहे ना खूप भारी वाटलं. आणि ते जुन्या आठवणी म्हणजे माझी तर नाही, मी तर लहान होतो, बट मम्मीच्या जुन्या आठवणी माझ्या वगैरे त्यांना कधी उलट बोललेले नाही, कधीच नाही. म्हणजे एवढं खूप म्हणजे एकदम क्लोजली रिलेशन होतं आणि आहे. सो ही महत्वाची गोष्ट आहे. बर्गर घे. बर्गर घ्यायचं आहे. कधी खाल्लंयस? नाही. चल मग खाऊया. चला आता मम्मीला बर्गर ते येऊ दे थांबे. अरे घरीच घे ना भाऊ. पार्सल ऑटोमध्ये बसून खा ना, काय फरक पडतोय. ताईला थोडंसं असं इथे बसून पण खातात लोक. सो मम्मी बोलते की कुठे आपल्याला येणार ऑर्डर, इकडेच येते. कॉलेजमध्ये असताना जम्बो किंग बर्गर वगैरे खूप खाल्लेले आहेत, एक नंबर लागतं. बट जे आपलं घरचं जेवण असतं ना ते घरचं जेवण ऑब्व्हियसली, बट हे मस्त लागतं. आपण कधी बाहेर वगैरे आलो तर कधी वन्स अँड ब्ल्यू म्हणून कधीतरी खाऊ शकतो. आली आपली ऑर्डर. थँक्यू. मजा आलो आणि कुत्री आपल्याला. चल 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 तिला जाऊ दे वर गेली बघ आपल्या स्वागतासाठी. आमच्या मागे आलीच असतं. बिस्किट पण खाऊन जा. ताई बिस्किट देते. हे घे कॅमेरा पकड. ये ये सो ती खाते पण. आता आपली ओळख झाली म्हणजे मी जास्त लळा लावतो या दोघींपेक्षा. सो माझ्या मागे ती चालत चालत. ऍक्च्युली आपल्याला बोलले होते की पार्ले द्यायचं ना म्हणून, पण आता नाहीच आपल्याकडे दुसरा म्हणून मी दुसरं मोनॅको आहे ते आपण मारीगोट आपण आणू उद्यापासून आणि ते देऊया. ताईलाच पार्टी. सो इथे बर्गर आणलेत आपण. कसं टेस्टला? चांगलं आहे ना. आत्या आणि आत्याच्या फॅमिलीला दाखवू शकलो नाही बिकॉज आता ते वातावरण नव्हतं. तेच सांगायचं होतं. नेक्स्ट टाइम पक्का कधीतरी आपण एक वेळात वेळ काढून आत्याकडे जाऊ. आपल्या गावी पासून जवळ आहे. चला मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहितीये ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आम्ही पण काळजी घेतो. बाय बाय बाय.